नमस्कार. गुढीपाडवा आपण सगळेच मोठ्या उत्साहात साजरा करतो, बरोबर? पण कधी असा विचार मनात आलाय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा सण कसा साजरा होत असेल, म्हणजे तेव्हाचं वातावरण कसं असेल? आज आपण इतिहासाची पानं थोडी उलटून बघणार आहोत आणि स्वराज्याच्या काळातल्या गुढीपाडव्याचं खरं ते मूळ स्वरूप काय होतं ते समजून घेणार आहोत. तर प्रश्न अगदी नेमका हाच आहे. महाराजांच्या काळात गुढीपाडवा कसा साजरा केला जायचा? कारण इतिहासात डोकावून पाहिलं ना, की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. तो फक्त नवीन वर्षाचा सण अजिबात नव्हता. नाही, तो होता शौर्याचं, स्वाभिमानाचं आणि विजयाचं एक जबरदस्त, शक्तिशाळी प्रतीक. चला तर मग या सणाचं हे ऐतिहासिक महत्त्व काय होतं ते जरा जवळून पाहूया. कारण ही गुढी ही फक्त एक सणाची खूण नव्हती, त्याहून बरंच काही होती. आता बघा, गुढीपाडव्याचा सण काही नवीन नाही. तो खूप जुना आहे. यात काहीच शंका नाही. पण गंमत खरी तेव्हा झाली जेव्हा मराठा साम्राज्याचा उदय झाला, खास करून स्वराज्याच्या काळात. ह्या सणाला एक वेगळंच, खूप महत्त्वाचं स्थान मिळालं. तो नुसता एक पारंपरिक सण उरला नाही, तर तो एका मोठ्या बदलाचं, एका नव्या युगाचं प्रतीक बनलं. आणि इथेच या सणाचं खरं मूळ स्वरूप आपल्यासमोर येतं. गुढी हे आता फक्त एक धार्मिक प्रथा राहिली नव्हती, ती बनली होती स्वराज्याचा विजयध्वज. आता विजयध्वज म्हणजे काय, ही संकल्पना जरा नीट समजून घेऊया. स्वराज्याच्या काळात गुढीला चक्क विजयध्वज म्हणून ओळखलं जायचं. ह्याचा सरळ सरळ अर्थ असा होता की जेव्हा मराठा सैन्य एखादी लढाई जिंकून विजयी होऊन परत यायचं, तेव्हा प्रत्येक घरात गुढी उभारून तो विजय, तो आनंद साजरा केला जायचा. म्हणजे विचार करा, या सणाला एकाच वेळी दोन अर्थ मिळाले. एकीकडे निसर्गाची, नवीन वर्षाची सुरुवात तर होतच होती, पण त्याचबरोबर दुसरीकडे स्वराज्याच्या विजयामुळे एका नव्या राजकीय आणि सामाजिक पर्वाची, एका नव्या पहाटेची सुरुवात होत होती. किती सुंदर कल्पना आहे ही. बरं, मग हा जो महत्वाचा, प्रतिकात्मक सण होता, तो राजदरबारात आणि स्वराज्याच्या गड किल्ल्यांवर कसा साजरा व्हायचा? चला, तेही पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात तर गुढीपाडव्याचा थाटच वेगळा असायचा. कल्पना करा, त्या दिवशी किल्ल्यांवर भगवा ध्वज आणि गुढी दोन्ही दिमाखात उभारले जायचे. एक खास दरबार भरायचा, जिथे लढवय्या सैनिकांच्या शौर्याचा, त्यांच्या पराक्रमाचा सन्मान केला जायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतिहासातले उल्लेख सांगतात की याच दिवशी स्वराज्याच्या पुढच्या योजना काय असतील, नवीन रणनीती काय असेल, यावर गंभीरपणे चर्चा व्हायची. म्हणजे हा फक्त उत्सवाचा नाही, तर नियोजनाचाही दिवस होता. आणि नुसतं दरबारातच नाही, स्वराज्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या किल्ल्यावर, म्हणजे रायगड असेल, सिंहगड असेल, प्रतापगड असेल, सगळीकडे हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा व्हायचा. त्या दिवशी सैनिक एकत्र येऊन तोफांची सलामी द्यायचे. विचार करा, तो आवाज, तो उत्साह, ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक संगीताच्या सुरांनी अख्खा किल्ला अक्षरशः दणाणून जायचा. सगळं वातावरणच भारलेलं असायचं. ठीक आहे, हे झालं राजदरबार आणि गड किल्ल्यांवरचं. पण सामान्य माणसं, सामान्य रयत, ते हा स्वाभिमानाचा सण कसा साजरा करत होते? आता ते पाहूया. स्वराज्याच्या काळात प्रत्येक गावात, प्रत्येक घरात लोक मोठ्या आनंदात हा सण साजरा करायचे. प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारलेली दिसायची, दारात सुंदर रांगोळी काढलेली असायची. लोक नवीन कपडे घालायचे, पारंपरिक पूजा अर्चा करायचे. आणि हो, त्या दिवशी कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करणं हे खूप शुभ मानलं जायचं. म्हणजे प्रत्येक घर हे स्वराज्याच्या विजयाचा एक छोटासा हिस्सा बनून जायचं. या सगळ्या गोष्टींमधून एक मुद्दा अगदी ठळकपणे समोर येतो. हा फक्त एक जुना, ऐतिहासिक उत्सव नाहीये, तर हा आहे शौर्याचा एक जिवंत वारसा, जो पिढ्यानपिढ्या पुढे चालत आला आहे. थोडक्यात सांगायचं तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला गुढीपाडवा हा फक्त एक सण नव्हता. तो होता स्वराज्याचा अभिमान, तो होता विजयाचा जल्लोष. आणि हीच गोष्ट या परंपरेला खूप खास, खूप मौल्यवान बनवते. आजही जेव्हा आपल्या घरासमोर आपण ती गुढी उभारतो ना, तेव्हा कळत नकळत आपण त्याच शौर्याची, त्याच संस्कृतीची आणि त्याच स्वाभिमानाची परंपरा अभिमानाने पुढे नेत असतो. म्हणून जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो, आणि तो विचार करण्यासारखा आहे.
आजच्या काळात जेव्हा आपल्या दारात गुढी उभी राहते तेव्हा आपण फक्त एक जुनी परंपरा म्हणून ती उभारतो की शतकांपूर्वी सुरू झालेला तोच विजयाचा आणि स्वाभिमानाचा वारसा, तेच शौर्य आपण अभिमानाने पुढे घेऊन चाललो आहोत. यावर विचार नक्की करायला हवा.